घे हॅपी दिवाळी सांग सगळ्यांकडनं. नमस्ते अम्मा जी, शुभ दीपावली। देखो गौरी, तुमने जिद करके मुन्ना को मुंबई तो बुला लिया, लेकिन जब तक तुम्हारी पूरी तरीके से विदाई नहीं हो जाती, मुन्ना वेणु के यहाँ रहेगा और तुम अपने घर की दहलीज पार करके वहां मत जाना। आज भले ही वहां वेणु रहता हो, लेकिन उस घर पे आज भी हक मुन्ना का है, समझी? शिव, किती लखलखाट आहे ना आजूबाजूला, पण बघ ना आकाशात चांदणच नाहीये। किती एकटं वाटतं ना आकाश चंद्राशिवाय। पर इस मामले में हम लकी हैं। म्हणजे म्हणजे हमारा चांद तो हमारे सामने है ना। चलिए इस बात पे आप मुस्कुराएं तो सही, वरना हमें लगा कि हम पाड़वा का गिफ्ट लाना भूल गए हैं, तो आप नाराज हो गई होंगी। नाही, तू आलास ना, मिळालं माझं गिफ्ट। तो फिर इस मुस्कुराहट में हमें टेंशन क्यों नजर आ रही है? नाही म्हणजे आहे थोडं टेन्शन। किस बात का? शिव, म्हणजे मला खरंच कळत नाही, नेमकं नाही सांगता येणार मला, पण वरवर सगळं चांगलं दिसतंय, छान वाटतंय, तरी असं वाटतं की काहीतरी गडबड आहे। म्हणजे सगळे आनंदात आहेत, पण आहे ना मला वाटतंय की आई बाबा माझ्यापासून काहीतरी लपवतायत। नहीं नहीं, मला असं नाही वाटतंय। पण मला जाणवतंय ना हे सगळं। शिवारे बाबा किती तुटक वागतायत तुझ्याशी, किती वेगळं वागले ते। मी बाबांच्या वतीने माफी मागते, आय एम सॉरी। अरे क्या उटपटांग बातें कर रही हैं आप? हा झाला, नाश्ता तयार आहे, चहा पण तयार आहे। गौरी, तू काय कर, वेणू आणि शिवला चहा आणि नाश्ता नेऊनच दे। हा, देखो गौरी, तुमने जिद करके मुन्ना को मुंबई तो बुला लिया, लेकिन जब तक तुम्हारी पूरी तरीके से विदाई नहीं हो जाती, मुन्ना वेणु के यहाँ रहेगा और तुम अपने घर की दहलीज पार करके वहां मत जाना। काय ग? काय झालं? येतेस ना? काही बोलली नाहीस? हो म्हणजे वेणूला फोन करते, तो येऊन घेऊन जाईल। का? तू का नाही जातेस? काय शिवशी भांडण झालंय का छोटस? नाही ग, तसं काहीच नाहीये। गौरी, खरंच काही झालेलं नाहीये? अम्माचा फोन आल्यापासून तू वेगळी वागतेस। नाही तसं नाही आई, ते
अम्मांनी मला शेजारी जाऊ नकोस असं सांगितलंय. अगं लग्न झालंय तुमचं? काय नाही हा. तिथे म्हणजे आमच्यात तशी रीत आहे. एकादशीपर्यंत मला सासरी जाता येणार नाहीये, चांगला मुहूर्त नाहीये म्हणून. शिव आधी तिथेच राहत होता ना, म्हणून तेही माझं सासरच आहे की. गौरी, अगं काय काय या रीतीभाती आहेत? कुठल्या जमान्यात राहतो आपण? बरं वाटतं का असं? आत्ता आत्ता लग्न झालंय तुमचं, तुम्ही एकत्र राहायचं, फिरायला जायचं, मजा करायची. हे मला तर वाटतं त्या अम्मा आहेत ना, त्या मुद्दाम तुम्हा दोघांना दूर ठेवतात. कसं होणार आहे गौरी तुझं? आई, तू नको ना काळजी करूस. अगं शिव कितीही लांब असलात तरी मनाने जवळच आहे ना माझ्या. आम्ही वेगळे नाही आहोत. आणि पाहिलंच ना तू माझ्यासाठी इथे आला, इतक्या लांब. आई, मी न सांगता त्याला सगळं कळतंय माझ्या मनातलं. आणि कदाचित या दुराव्यामुळे आम्ही अजून जवळ येऊ. खरंच नको काळजी करूस. बरं, तुझ्या एवढी समजूतदार मुलगी असताना मी कशाला काळजी करू? फोन आहे उर्मिला जीजींचा. हॅलो. हॅलो भाभी. हाय उर्मिला, कशी आहेस तू? मी ठीक आहे. हॅपी दिवाळी भाभी. हॅपी दिवाळी. बरं, घरी कसे आहेत सगळे? दादीजी, अम्माजी सगळे कसे आहेत? हाँ, बाकी सब बहुत अच्छे हैं. बस आपको बहुत मिस कर रहे हैं. अब घर में दिए तो जल रहे हैं लेकिन रोशनी वहाँ मुंबई में. मलाही तुमची खूप आठवण येते, तुम्हा सगळ्यांची. आणि हो, शिव व्यवस्थित पोहोचला हा इथे? अरे शिव भैया से बात हो गई है हमारी. आज भाई दूज है ना. अरे हो, अगं म्हणजे शिवला ओवाळलं नसेल ना तू? और नहीं तो क्या भाभी. देखिए इस बार तो हम आपको माफ कर रहे हैं लेकिन अगली बार से हर भाई दूज पे आपको यहाँ घर पर रहना पड़ेगा. ठीक है? हो नक्की. ठीक है भाभी. 12 चल मी ठेवते फोन. अपना और भैया दोनों का ख्याल रखिएगा. बाय भाभी. हो हो, बाय बाय. काय बनारसून फोन होता ना? हो. मग मराठीत कोणाशी बोलत होतीस तू? अगं शिवची बहीण आहे उर्मिला. खूप चांगली मैत्रीण झाली आहे माझी आणि खूप छान आहे आई ती. बरं. म्हणजे आपली आजी जसं तोडकं मोडतं हिंदीत बोलते ना, तसं ती मराठीत बोलते. अच्छा. मग गौरी, आज भाऊबीज आहे ना? लाडक्या भावासाठी काय बेट ठरवलायस? काय नाही, पावभाजी आणि मुगाचा शिरा. दादाला आवडतो ना. म्हणजे घरीच ना? मी तर आज माझ्या मावस भावाला चांगल्या महागड्या हॉटेलमध्ये कापणार आहे. हॉटेल कांचन. म्हणजे वहिनी तू संध्याकाळी नाही आहेस का? अगं दादा ऑफिसला गेलाय ना, तो आल्यावर मी त्याला ओवाळणार आहे संध्याकाळी. म्हणजे अगं जमलं तर येईन मी, म्हणजे येईनच. येते मी. बाय आई, येते. हा. काय ग? काय झालं, तू बहिणीला अशी का बघतेस? नाही नाही, काही नाही. बरं, तू जाऊ शकत नाहीयेस ना, मी देऊन येते हा चहा नाश्ता. नाही नाही, थांब मी जाते. अगं पण थांब, ते सगळंच थंड झालंय या सगळ्या गडबडीमध्ये. मी पुन्हा पोहे गरम करते. आई, कोणी बोललं म्हणून नाही, पण सध्या मलाच करायची नाहीये नोकरी. मी सांगतो नोकरी सोडायची नाही, कळलं? एक राजा घे, ट्रान्सफर घे, काही कर, पण नोकरी सोडू नकोस. आयुष्यभर डोक्यावर घुंगट घेऊन कर्तव्यारी लपवायची गरज नाहीये. आज बायका अंतराळात जातात, स्वतःला स्वयंपाकघरात कोंडून घेऊ नकोस तू. कोणाचा काय भरोसा?